नमस्कार मित्रांनो, विना दोघातली ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की येथे स्वानंदी आता आजीचे जे पण सर्व काही भांडे सुस्मिताने फेकून दिले होते आणि ते विकण्यासाठी काढलेले होते, ते भांडे आता स्वानंदीने स्वतः येथे धुवून आणि पुसून आपल्या जिथे ज्या भांड्यांची जागा होती तिथे ती ठेवत असते आणि सर्व काम ही आटपत असते. मात्र तेथे तेवढ्यात राजवाडे येतात आणि राजवाडे तिला म्हणतात की तू हे काय करत आहेस, तुम्ही असं का करत आहात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की मी जिम्मेदारी घेतली होती आधीचे भांडे हे वापस नीटनेटके ठेवण्यासाठी आणि ते मी करत आहे. त्यानंतर राजवाडे म्हणतात की हे सर्व तुम्ही नौकराद्वारे पण करून घेऊ शकला असता, तुम्ही स्वतः काय करत आहात असं ते विचारते आणि हे तुम्हाला करणं हे शोभा देत नाही असं ते बोलत असतात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की त्या नौकरांना काय थोडेफार कमी कामं आहेत का, त्यात हे एक्स्ट्रा काम असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांची परेशानी होईल त्यामुळे मीच करत आहे असं ते बोलत आहेत. मात्र त्यानंतर स्वानंदी म्हणते की आणि मी केलं तर काय झालं आहे, ते तर आपल्या आजीचेच भांडे आहेत ना असं ते बोलत असते. मात्र राजवाडे म्हणतात की हे बघा, तुम्हाला हे काही असं करणं काम शोभा देत नाही, तुम्ही अगोदरच खूप परेशानी असतात आणि त्यातल्या त्यात हे आगावचा तुमचा वैताग तुमच्या मागे लागून टाकला आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर स्वानंदी म्हणते की काही नाही हो, त्यात मी करून घेईल असं ते बोलत असतात आणि ती तिची आपल्या कामाला लागते. मात्र राजवाडेला हे काही पटत नाही. राजवाडे स्वतः आता म्हणतात की मी पण हे तुम्हाला काही करू लागतो मदत असं बोलते. मात्र स्वानंदी म्हणतात की नाही तुम्हाला हे काही पटणार नाही, मला हे काही पटणार नाही, तुम्ही नका करू असं बोलत असते. त्यानंतर राजवाडे म्हणतात की असं का लिहिलं आहे का, लग्नामध्ये तर नवरा बायकोचा समान हक्क असतो, मग आम्ही केलं तर काय झालं आणि तुम्हाला काय वाटतं मला हे काम नाही जमणार, आता बघा कसं काय मी जमवूनच दाखवतो. आणि राजवाडे तिथे फटाफट भांडे हे धुण्यासाठी लागत असतात आणि स्वच्छ करून ठेवायला लागत असते. मात्र स्वानंदीला वाटतं की हे तुम्हाला काही शोभा देत नाही, एवढा मोठा बिझनेसमॅन अशा प्रकारचे कामं नाही करू शकणार आणि ती म्हणते की राहू द्या असं म्हणत त्या ठिकाणी त्यांना अडवत असते. मात्र राजवाडे आता तिचं काही इकडे ऐकतच नसतात. त्यानंतर आता इकडे काकूने तर सुष्मिताचे कान खूप भरलेले असतात. सुष्मिता म्हणते की काकूंना मी जे पण काही वागले ते फार चुकीचे वागले आहे, माझ्यामुळे तिथे माझ्या बहिणीची आणि आजी माझ्यामुळे रडायला लागली, हे खूप वाईट झालं आहे असं ती स्वतःला दोष देत राहते. मात्र आता सुष्मिताला तिचं जे पण वागण्याचा पश्चाताप होऊ लागत असतो आणि तिला वाटतं की आपण फार चुकीचे कामं केलेले आहेत, आपण असं नाही करायला पाहिजे होतं, आजीचे एवढे पुराणे भांडे आपण घराबाहेर विकण्यासाठी नाही काढायला पाहिजे होते, आपल्या जवळ घरातले सर्व हक्क आलेत म्हणजे आपण काहीही पण करू शकतो, असं नाही करायला पाहिजे असं तिला वाटत असतं. तेवढ्यात मात्र तिथे काकू आलेली असते आणि काकूलाही ते सर्व सांगत असते. मात्र काकू या दोन्ही बहिणींमध्ये भांडण लावण्याचे काम करत असतात. काकू म्हणतात की हे नाही, तू जे पण काही केलं ते तू योग्यच केलं आहे, मात्र तू जे पण आता तुला वाईट वाटून घेते हे वाईट आता इथे स्वानंदीला वाटायला पाहिजे, मात्र तिला तर काही वाटत नाही, ती तर खूप मजेदार राहत आहे आणि ती तुला हमेशा दुसऱ्यांच्या नजरेत कमी लेखण्याचा प्रयत्न करते. मात्र तू तिचं चुपचाप ऐकून घेते अशा भाषेत काकू तिला तिचे माथा हे बडकवत असतात. आता सुष्मिताला म्हणते की काकू म्हणते हे बघ, तू हमेशा हिरोईन होती आणि हिरोईनच राहणार, मात्र तिनं तुझं आता विलन करून टाकलं आहे, तुला ती काही पण कामे सांगते आणि तू ते ऐकून घेतेस, हे तू ऐकायला नाही पाहिजे होतं कारण की या घराची आता मालकीन तू आहेस असं ते बोलत असतात. मात्र सुष्मिता म्हणते की हां, माझी बहीण तर माझ्यासोबत हे असं करतच आहे. त्यानंतर काकू म्हणतात की तू जा आणि तिला चांगला स्वभाव शिकव आणि तू हिरोईन आहे आणि हिरोईनच तुला राहायचं आहे ना. त्यानंतर ती बोलते हो असं तर होणारच आहे आणि मी कोणाच्याही नजरेत पडणार नाही, माझ्या बहिणीने मला हमेशा कमी लेखण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व बदला म्हणून ती घेत आहे असं सुष्मिता काकूंना म्हणते. आता काकूंची तर इच्छा तर पूर्ण झालेली असते कारण की तिने काकूंच्या मनात जे काही गोष्टी चालत आहेत त्या त्यांनी सुष्मिताला सांगून टाकलेल्या असतात. त्यानंतर इकडे राजवाडे आणि स्वानंदी खूप एकमेकांना भांडत असतात. त्यांना वाटतं की आता कामं यांनी करू नये आणि त्यांना वाटते की कामं यांनी करू नये. मात्र आता हे सर्व करत असताना स्वानंदीला राजवाडे म्हणतात की आता तुम्ही इथून निघून जा, आपलं सर्व काम आटोपलं आहे आणि तिथे राजवाडेने भांडे पुसून दिलेले असतात आणि स्वानंदी लावलेले असतात. स्वानंदी म्हणतात की तुम्ही खूपच हट्टी आहेत, माझं काही तर ऐकणारच नाहीत असं ते बोलतात आणि राजवाडे तिला तिथून काढून देतात. राजवाडे तिला म्हणतात की जाता हे कामं मी सुद्धा स्वतः नाही करणार, मितालीला सांगणार आहे. त्यानंतर स्वानंदी तिथून निघून गेल्यानंतर राजवाडे मितालीला सांगतात की हे भांडे जिथल्या तिथं होते तसे लावून ठेवा आणि त्यानंतर आज जो प्रकार घडला आहे तो यापुढे घडणार नाही याची काळजी देखील घ्या असं तिने त्याला सांगितलेलं असतं.
त्यानंतर आता इकडे सुष्मिता आणि स्वानंदी एकमेकांशी बोलत असतात. आता स्वानंदीला तर काकूने तिच्या मनामध्ये खूप काही भरून दिलेलं असतं. स्वानंदी येऊन जे नाही ते येतं सुष्मिता जे नाही ते इकडे स्वानंदीला येऊन बोलत असते. मात्र हे बोलत असताना स्वानंदी ऐकून घेते आणि स्वानंदी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते. स्वानंदी म्हणते की जे तू आता वागत आहे ते तशी तू पहिले वागत नव्हतीस, मात्र तुला आता इथे काय झालेलं आहे, तुझ्यावर काही प्रेशर आहे का, दबाव आहे का, असं स्वानंदी विचारत असते. मात्र सुष्मिता म्हणते की तू मला सर्वांसमोर इथे खोटेपणाचा आळ माझ्यावर आणत आहे आणि तू मला खोटे दाखवत आहेस, असं तुला कसं काय तू करू शकतेस, असं तिथे सुष्मिता बोलत असते. मात्र स्वानंदी तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की म्हणते आपण राजवाड्याच्या सुनानंतर झाले आहोत, आपण पहिले आपण सख्या बहिणी आहोत आणि तू अशी पहिली वागत नव्हतीस. आपल्याला बाबांनी काय शिकवण दिलेली आहे. त्यानंतर स्वानंदी तिला सांगते की तू आज जे पण काही प्रकार घडवला हे तू घडवायला नाही पाहिजे होता, मात्र तू ते घडवून टाकलेलं आहे. तुला कळतसुद्धा नाही का त्या भांड्यांमध्ये आजींचा किती जीव आहे, त्या भांडे आपण असे मोडीत काढणं योग्य आहे का, तुला बाबांकडून हेच संस्कार भेटले का, असं स्वानंदी बोलत असते. मात्र सुष्मिता तिचं काही न ऐकून घेता ती बोलत असते की तू मला हमेशा कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेस, या घरच्यांच्या नजरेमध्ये तू मला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेस, मात्र मी ते काही तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही. स्वानंदीला वाटतं की आपण तर काही प्लॅनच बनवत नाही, तरी हिला कशामुळं असा वाटत आहे. स्वानंदीच्या मनात प्रश्न आलेला असते की तिला विचारते की तुला कशाचा त्रास आहे का, तू मला सर्व काही सांगू शकते, मी पूर्ण वेळ तुझ्यासाठी द्यायसाठी तयार आहे, मात्र तू माझ्याशी बोलशीलच ना तरच असं होईल. स्वानंदी म्हणते की आपण खूप दिवसापासून असं काही बोललोच नाही, आपल्यामध्ये सतत वाद होत आहेत आणि ते वाद कुणामुळे होत आहेत, तू शांतपणे माझ्याशी कधी संवादच साधला नाही, असं स्वानंदी सुष्मिताला बोलत असते. मात्र सुष्मिता म्हणते की मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, कारण की तू मला हमेशा भांडणामध्ये कमी लेखत आहेस, असं ती बोलत असते. आणि म्हणते की तू स्वतःला हिरोईन समजत आहे आणि मला विलन बनवत आहे, मात्र मी हिरोईनच राहणार, असं ती बोलत असते. आणि म्हणते की तुझा प्लॅन मी कधीही सक्सेसफुल होऊ देणार नाही. आणि तिथून रागाच्या भरात रडत सुष्मिता निघून जाते. त्यानंतर आता इकडे राजवाडे आणि स्वानंदी त्यांच्या रूममध्ये आलेले असतात आणि त्यानंतर आल्यानंतर राजवाडे स्वानंदीला म्हणतात की हे बघा, आजचे सर्व काम आपले हे आटपून झालेले आहेत आणि जे पण भांड्यांचे काम होते ते मी मिताली आणि नारायणला सांगितलं आहे आणि त्यांना सांगितले आहे की आजीच्या परवानगीशिवाय आता हे भांडे इथून कुठेही हलवायचे नाहीत, असं राजवाड्यांनी त्यांना ऑर्डर हे दिलेले असतात. आणि राजवाडे स्वानंदीला बोलत असतात. मात्र स्वानंदी आता इकडे खूपच नाराज होऊन बसलेले असते. राजवाडे म्हणतात की तुम्ही आत्ता चांगले होता, आता तुम्ही एवढं कसं काय नाराज झालात. स्वानंदीला आता जे पण सुष्मिता वागलेली आहे त्याचा खूपच दुःख झालेलं असतं आणि स्वानंदीला वाटतं की माझी बहीण तशी नव्हती, मात्र आता तिच्याकडून हे कोणी ना कोणीतरी वधवून घेत आहे आणि बोलवून घेत आहे. कारण की आता राजवाडे तिथे आलेले असतात आणि स्वानंदी सर्व प्रकार हा जो पण काही घडलेला आहे तो राजवाड्यांना सांगतात. आणि राजवाड्यांना म्हणतात की माझी बहीण अशी नव्हती हो, माझी बहीण ती फक्त स्वतःमध्ये रमणारी होती आणि ती अशा कुठल्याही गोष्टींकडे कधीच न बघणारी आणि कुठल्याही गोष्टीमध्ये तिचा इन्व्हॉल्व कधीच नव्हता, कारण की स्वतःमध्येच ती खूप गुंतलेली असायची आणि तिच्या छोट्या गोष्टीच्या अपेक्षा पूर्ण व्हायच्या आणि त्या व्हायच्या तर ती पार्टी करायची आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही व्हायच्या तर ती दुःखात जायची. मात्र तिने असे कधीही घरामध्ये अधिकार गाजवावा, आज चक्क आजींचे भांडे फेकून द्यावे असे ती कधीही करत नव्हती. आणि ती तर आता लग्न झालेलं आहे, राजवाडे तिला म्हणतात की तिचं आता लग्न झालेलं आहे म्हणून ती अशी वागत असेल. त्यानंतर स्वानंदी म्हणते की नाही ती असे कधीही वागणार नाही आणि ती काही करणार नाही, मी तिला खूप चांगलं मनापासून ओळखते, मात्र तिच्या मागे जे पण हे काही घडून घ्यायचे आहे त्या काकू करत आहेत असं त्यांना वाटतं. जसं एक काकूचं नाव घेतलं तर राजवाडेला खूपच ती गोष्ट लागलेली असते. राजवाडे तिला म्हणतात की हे बघा, तुम्ही असं काही बोलू नका, माझ्या आईवडिलांनंतर जर माझ्या जीवनात सगळ्यात मोठं मोलाचं स्थान कोणाचं असेल तर ते काकूंचं आहे आणि काकू अशा कधीही ह्या गोष्टी करणार नाही. स्वानंदी म्हणते की मी सर्व गोष्टींचा विचार केलेला आहे, कारण की आता प्रत्येकाजवळ जर आपण बघितलं तर स्वानंदी म्हणते की ज्या पण सुष्मिताला गोष्टी सांगतात त्या फक्त काकूच सांगतात, कारण की ती काकूंच्या खूप जवळ गेलेली आहे आणि काकूंनाच ह्या सर्व गोष्टी सांगायला जमतील असं ते बोलत असतात. राजवाडे म्हणतात की ह्या गोष्टींवर माझा बिलकुलही विश्वास नाही. त्यानंतर स्वानंदी म्हणते की विश्वास तुम्हाला माझ्यावर ठेवावाच लागेल आणि आजपर्यंत मी कुठली गोष्ट तुमच्याशी अशी कधी बोलली आहे का. तर राजवाडे तिला विचारतात की तुमच्याकडे काय पुरावा आहे, मला पुरावा द्या. त्यानंतर स्वानंदी म्हणते की आणेन, मी लवकरच पुरावा तुमच्यासमोर आणेन. त्यानंतर राजवाडे म्हणतात की ठीक आहे, तुम्ही मला पुरावा द्या, मगच आपण यावर चर्चा करूया, त्याशिवाय मी काकूंना माझा जीवनातला स्थान हे कमी होऊ देणार नाही.
त्यानंतर राजवाडे तिला म्हणतात की हे बघा, ही सर्व जे घरातली मंडळी आहेत, हे माझे जे चुलत भाऊ बहीण आहेत, हे सर्वांना मी माझ्या लेकराप्रमाणे मानतो आणि काकूंना हे माझ्या आईच्या जागी स्थान दिलेलं आहे आणि तुम्हाला जे पण काही करायचं आहे ते खूप सांभाळूनपणाने करा, कारण की या घरामध्ये मी वाद झालेले मला नाही बघा वाटणार आणि मी ते होऊ पण देणार नाहीत, असं त्या ठिकाणी राजवाडेंनी स्वानंदीला सांगितलं असतं. आणि राजवाडे तिथून निघून जातात. आता स्वानंदी मनामध्ये विचार करतात की आपल्याला आता हे सर्व काकूंचं जे पण महागल्लं सत्य आहे हे राजवाड्यांसमोर आणायचं आहे, तर आता आपण कशा पद्धतीचा पुरावा राजवाड्यांना देऊ की त्यांचं काकूंचं जे पण सुष्मिताला सांगणं आहे, घरामध्ये वादविवाद करणं, हे घडून आणणं आहे, हे सर्व प्रकार उघडकीस येईल. त्यानंतर इकडे काकू तिच्या मुलाशी बोलत असते आणि म्हणते की आज सुष्मिता आणि स्वानंदीबद्दल सुष्मिता आज पहिल्यांदाच एवढ्या उत्साहामध्ये बोलले आणि आनंदात बोलले. आता हे काही आपल्यासाठी गोष्ट चांगली नाही, असं काकू त्यांच्या मुलाला सांगत असतात आणि म्हणतात की आता आपल्याला काहीतरी वेगळे निर्णय घ्यावे लागतील. काल आपण आजीच्या भांड्यांबद्दल घेतलं, आता उद्या आपल्याला काहीतरी चांगला विचार करावा लागेल, असं त्या ठिकाणी त्या मुलाला त्या बोलत असतात. मुलगा म्हणतो की हां, ते तर आपल्याला करावं लागतील, कारण की या ठिकाणी आजी, राजवाडे आणि स्वानंदीला तिच्या मनात हमेशा आपल्याला द्वेष हा पसरावा लागणार आहे, तेव्हाच या घरामध्ये भांडणं हे होतच राहतील, असं काकू आणि त्यांचा मुलगा विचारत करावा लागतो. आता इकडे स्वानंदी विचार करते की काकूंचं सत्य कसं समोर आणायचं आणि काकू आता विचार करतात की आता आपण सुष्मिताला असं काय सांगावं की आता घरामध्ये पुन्हा भांडणं होतील. हे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.